मध्यम निकायामध्ये एक पुण्यवदा अशी एक 145 नंबरची गाथा आहे. तर ही गाथा सांगण्याचं प्रयोजन हेतू की खूप आपल्याशी निगडीत आहे. ही कुठल्या सेन्सने की भगवान बुद्ध महाराष्ट्रात येऊन गेले का आणि गेले तर त्याचा संदर्भ काय. हा एक आजकाल यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ येत आहेत. आणि दुसरी ते आपल्याशी कशी निगडीत आहे की पुन्हा आपण म्हणतो विद्येचं माहेरघर. तर पुणे हे नाव कुठून आलं, त्याच्याशी आपला काय संबंध आहे का. हे दोन गोष्टी आहेत. तर त्यातलं पुण्यवदा हे मी सांगू इच्छितो. तर पुण्यवदा नालासोपारामध्ये बुद्धाच्या काळात त्यावेळेस भारतातून परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी व्यापार व्हायचा. तर तिथे एक व्यापारी राहत होते. तर त्या व्यापाऱ्याचं नाव पुन्ना किंवा पूर्णा असं होतं. तर तो व्यापाऱ्याच्या तांड्याबरोबर नालासोपाऱ्यावरून त्यावेळेस जो पूर्वीचा रूट होता, जुन्नर नाशिक असा पूर्वीचा रूट होता, तर त्या रूटनी तो श्रावस्तीला गेला. तर एकदा तथागत अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये राहत असताना हा पुन्हा हे पालीत वापरलं जातं. तर पुन्हा हा तिथे गेला असताना भगवान बुद्धाचं त्यांनी प्रवचन ऐकलं. आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर त्यांनी भगवान बुद्धाला रिक्वेस्ट केली, याचना केली की मला देखील संघात सामील करून घ्या. तर भगवान बुद्धांनी त्याला प्रवचन दिले आणि पुन्हा हा संघामध्ये दाखल झाला. तर काही दिवसानंतर पुन्हा भगवान बुद्धाकडे गेला आणि बुद्धाला त्याने रिक्वेस्ट केली की मला संक्षिप्तपणे धम्म सांगावा. तर बुद्धाने त्यांना संक्षिप्तपणे धम्म सांगितलं. तर त्याने तो काय सांगितला की बुद्धाने त्याला सांगितलं की डोळ्यांनी आपण बघतो, चक्षुदृष्टी, डोळ्यांनी आपण सगळं जग बघतो. आपण बघितल्यानंतर विज्ञानाप्रमाणे किंवा असं म्हणता येईल मनोविज्ञानाप्रमाणे आपण रूप आणि रंग म्हणजे जे आपलं शरीर आहे किंवा सगळे आपले निरनिराळे रूप आहे आणि रंग हे आपण बघतो. आणि ते बघितल्यानंतर
त्या रंगाकडं आपण आकर्षित होतो, त्या रूपाकडं आपण आकर्षित होतो. वस्तूची रूपं असतील, माणसाची रूपं असतील, जनावरांची रूपं असतील. तर ज्या वेळेस आपण त्या रूपाकडं बघून मोहित होतो किंवा भाळतो, तर त्यानंतर पुढे काय होतं की त्या वस्तू बघितल्यानंतर आकर्षक वस्तू, आकर्षक लोक, आकर्षक व्यक्ती, आकर्षक माणसं, आकर्षित पुरुष, आकर्षित स्त्रिया, आकर्षित मुलं, हे बघितल्यानंतर काय होतं की आपल्या मनामध्ये लालसा तयार होते. काय तयार होती? लालसा तयार होते. आपण फिनिक्समध्ये जातो, मॉलमध्ये जातो, आपल्याला सुंदर सुंदर गोष्टीवरून वाटतं, इच्छा होते घ्यायला पाहिजे, हे चांगलं दिसेल, हे वेळात चांगलं दिसेल, घरी चांगलं दिसेल. तर ही अशी लालसा तयार होते. त्या लालसेत असं देखील म्हणलं जातं की कामवासना देखील तयार होते. आणि त्या लालसेमधून, त्या कामवासनेमधून तृष्णा तयार होते. तर गाथ्यामध्ये असा शब्द वापरलाय की नंदी तयार होतो. नंदी म्हणजे कृष्णा. नंदीचा दुसरा अर्थ जो आपण पिंडी समोरचं नंदी हा बाजूला ठेवू, पण त्यापासून तृष्णा तयार होते. तर जी आपल्यामध्ये डिझायर आहे, तर ही अशा तऱ्हेने तयार होते. आणि त्याच्यावर जर आपण संयमाने आणि धीराने, विवेकाने जर काम घेतलं, तर आपण तृष्णा नाहीशी करू शकतो. हे प्रवचन ऐकल्यानंतर पुन्हाने भगवान बुद्धाला रिक्वेस्ट केली की मला धम्म देशनेसाठी, धम्म प्रचारासाठी सुनप्रांत इथे जायचं. सुनप्रांत म्हणजे आजच्या भाषेत माझ्या लक्षात जेवढं आहे किंवा त्यात तुम्ही करेक्शन करू शकता, कोकणातील नालासोपारा तिकडे मला जाऊन धम्माचा प्रसार करायचा. तर बुद्धाने त्यांना विचारलं की पुन्हा तिथले जे सुनप्रांत जे आहे, तर तिथले लोक खूप कठोर बोलणारे आहेत, खूप रावडी आहेत, खूप रागीट आहेत. मग तू कसं करशील? तेव्हा ते तुला शिव्या देते, तुला तुसडेपणाने वागते. मग काय करशील तू? तर पुन्हा त्यांना म्हणला की मी म्हटलं की चांगलं झालं की ते फक्त कठोर आणि रागीट आहेत. त्यांनी मला हातापायाने तर मुख्य मारले नाहीत, लाथा मारल्या नाहीत. तर मग बुद्धाने त्यांना सांगितलं, विचारलं की जर त्यांनी तुला हातापायाने लाथा मुख्यांनी मारलं तर काय करशील? तर पुन्हा म्हणला की म्हणून चांगलं झालं, कारण त्यांनी मला तलवारीने चाकूने तर मारलं नाही. तर बुद्ध म्हणला, विचारलं बुद्धाने सांगितलं पुढचा प्रश्न की जर तुला त्यांनी चाकू सुरेने तलवारीने मारलं तर काय करशील? त्यावर पुन्हा म्हणला की आपल्या संघामध्ये असे अनेक भिक्खू आहेत की जगामधल्या ज्या खेददायक गोष्टी ज्या आहेत, की ज्या तृष्णादायक गोष्टी आहेत, ज्या अवैचारिक गोष्टी आहेत, अशा खूप आहेत. आणि त्यापासून अनेकांमध्ये घृणा तयार होते. असे बरेच माणूस आहेत आणि ते शस्त्राने, हत्याराने आपलं जीवन नष्ट करतात.
तर मी म्हणेन की चांगलं झालं, मला कोणचं तलवार चाकू सूर्य आहे हे घ्यायची गरज नाही, मला आपोआपच निर्वाण मिळाला. तर बुद्ध म्हणले की पुन्हा तुझ्यामध्ये श्रद्धा आहे. काय की तुझ्यामध्ये श्रद्धा आहे, फेथ आहे. दुसरं ते त्यांना म्हणाले, कोणाला म्हणाले की तुझ्याकडं अटल निश्चय, फुल डिटर्मिनेशन, अटल निश्चय. कोणी काय म्हणू याकडं तू विचलित न होता, तू तुझ्या ध्येयापासून परावृत्त नाही, तुझं संकल्प हा अटल निश्चय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुझ्यामध्ये आहे पेशन्स. काय आहे? धीर आहे. तुझ्यामध्ये धीर आहे. आणि चौथी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तू काय हातपाय घालून पळून जाणारा माणूस नाही. काय हातपाय घालून पळून जाणारा व्यक्ती दिसत नाही. तर तुझ्यामध्ये काय आहे? धैर्य आहे. तर भगवान बुद्धाने काय सांगितलं, मराठीत बोलायचं म्हणजे जर भगवान बुद्ध मराठीत बोलले असते ते काय म्हटले असते? तुझ्यामध्ये श्रद्धा आहे, अटल निश्चय आहे, अटल संकल्प आहे, तुझ्यामध्ये धीर आहे आणि तुझ्यामध्ये धैर्य आहे. मग भगवान बुद्धाने सांगितलं की तुला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तू तिथे धम्म प्रसारासाठी जाऊ शकतोस. मग बुद्धाने मग पुन्हाने बुद्धाचं निरोप घेतला आणि तो सुना प्रांतामध्ये गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्याने धम्मप्रसारामध्ये 500 पुरुष मॉन्क आणि 500 स्त्रिया भिक्खुनी ह्या त्याच्या संघामध्ये समाविष्ट झाल्या. त्यानंतर काही दिवसांनी तिथेच पुन्हाला अरहंत पद मिळालं. पुन्हा बिकेम अरहंत. निब्बाण प्राप्ती पुन्हाला झाली. मग एके दिवशी बरेचसे भिक्खू जमले असताना त्यांनी बुद्धाला विचारलं की आपल्याकडे पुन्हा म्हणून मॉन्क होता, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल का? तर त्यावेळेस बुद्धाने सांगितलं की पुन्हा ह्याला हरण झालेलं आहे आणि त्याचं महापरिनिर्वाण झालं. तर हा एक 145 नंबरची मध्यम निकायाची गाथेचा एक संक्षिप्त कथा आहे. आता आपला त्याचा कुठं संबंध येतो? तर जो पहिला प्रश्न मी सांगितला की बुद्ध महाराष्ट्रात आले का? पुन्हा हा नालासोपाराचा होता आणि तो ज्यावेळेस श्रावस्तीवरून परत आला तर त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये बुद्ध धम्म प्रसाराचं, संघाचं प्रसाराचं भरपूर काम केलं आणि नालासोपारामध्ये मोठा स्तूप बांधला. आणि हा स्तूप बांधल्यानंतर पुन्हाला अरहंतपद मिळालं होतं. तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारची क्वालिटी की टेलिट्रान्सपोर्ट, आजकाल जो म्हटलं जातं की टेलिट्रान्सपोर्ट, की जसं टेलिफोन किंवा टेलिव्हिजन, तसं टेलिट्रान्सपोर्टची
ज्ञान विद्या अवगत होते. तर त्या विहाराचं उद्घाटनासाठी पुन्हा बुद्धाला फुलं पाठवली. टेलिट्रान्सपोर्टेशन आणि त्याचा बुद्धांनी स्वीकार करून बुद्धा अनेक भिक्खू संघाच्या बरोबर, भिक्खूंच्या समुदायाबरोबर बुद्धाने नागासपारामध्ये येऊन त्या विहाराचं उद्घाटन केलं. आज देखील हा स्तूप अवेलेबल आहे. त्यानंतर त्या स्तूपामध्ये बरेच सुधारणा झाल्या. अशोकापासून नंतरच्या पुढच्या राष्ट्रकूट सातवाहन यांनी बरेच त्याच्यामध्ये केले. त्यामध्ये त्यांनी सुधारणा केल्या आणि त्या स्तूपामध्ये पुरातत्व खात्याकडे बुद्धाचे अवशेष, धातू अवशेष हे आज देखील मुंबईच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. हा मुंबईचा भाग आहे. पुण्याचा आपला संबंध काय? पुण्याचा संबंध अशासाठी की पुणे नाव कुठून आलं. तर ज्यावेळेस याचा आपण जर शोध घेतला गुगलवर तर एक असं म्हणलं जातं की मुळामध्येच्या संगमामुळं इथं पुण्य निर्माण झालं. भगवान बुद्धाच्या सुत्तामधून भगवान बुद्ध मानतात नुसतं पाण्यापासून पुण्य तयार होतं. तर जे वाताटक राष्ट्रकूट ह्या ज्या राज्यांनी पुण्यामध्ये तुमचं जे पाताळेश्वर आहे, पाताळेश्वर तुम्ही बघितलं येतं. पाताळेश्वरमध्ये जो शिलालेख सापडलेला आहे तो आज देखील डेक्कन कॉलेजमध्ये, तो पुरावा आज देखील आहे. तर त्या शिलालेखात काय सांगितलंय की त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ही जी दान आहे जागा किंवा हे बांधण्यासाठी पुण्य देशाला ग्रँट दिली. तर पुन्हा आणि पुण्य एकच. आणि देशाचे जे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन बघितले तर तालुक, तहसील, प्रांत आणि देश म्हणजे हा लार्जर एरिया. तर पुण्याचं इतकं कार्य मोठं होतं की त्याच्या स्मरणार्थ त्याच्या कार्यावरून पुण्याला पुणे पुन्हा असं नाव पडलं. इंग्रजीमध्ये ज्यावेळेस ब्रिटिशर्सनी सुरू केलं तर पुन्हाचं स्पेलिंग POONA असं होतं. दॅट इज क्लोजर टू पाली ट्रान्सलेशन. नंतरच्या काळात खूपच रिसेंटली आपल्या दरम्यानमध्ये पुण्याचं पुणे झालं. तर हा जो इतिहास आहे हा एक उद्बोधक आपल्याला प्रेरणादायक आहे. अजून एक कारण की पुणे हे विद्येचं माहेरघर का, की पुणे डिस्ट्रिक्टमध्ये 200 पेक्षा जास्त केव्स आहेत. किती? 200 पेक्षा जास्त केव्ज आहेत पुण्याच्या आसपास. कार्ला, भाजे, जुन्नर या सगळ्या मिळून 200 पेक्षा जास्त केव आहेत. आणि हे सगळे केव्स हे प्रामुख्याने विद्यापीठ होते. विद्येचं मोठं केंद्र होतं. आणि त्यावरून पुण्याला फार पुरातन काळापासून विद्येचं माहेरघर, दक्षिणेकडलं एक विद्येचं माहेरघर असं म्हणण्याचा रिवाज सुरू झाला.
ह्याचा एक अजून एक शेवटचा दाखला म्हणजे असा की विशुद्धी मार्गामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलंय की विहार कुठं असायला पाहिजे, केव कुठं असायला पाहिजे. तर त्यांनी काय सांगितलं की जिथं व्यापार चालतो त्यापेक्षा ते दूर पाहिजे, परंतु एवढे पण दूर नको की लोकांना पण येता जाता आलं पाहिजे. तर पूर्वी जे व्यापाराचे केंद्र होते, एक जुन्नर होतं, एक नाशिक होतं, पण पुणे हे विद्येचं माहेरघर होतं. तर आजच्या दिवशी एवढंच सांगेल की आपल्याला ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण अशा ठिकाणी राहतो की ज्या ठिकाणी आपल्याला वारसा अर्हंताचा आहे आणि विद्येचा वारसा हा आपल्या रक्तामध्ये पिढ्यानपिढ्या आलेला आहे. तर आजच्या दिवशी इतकं सांगून मी आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम.